इथून वॉक करत त्या जो प्लस आहे अधिकचे चिन्ह तिथे जायचं, छानपैकी त्याचा वापर कशा पद्धतीने करता येईल वॉक करताना सुद्धा तो दाखवा. आमचे सेलिब्रिटी चूज करा म्हणजे तुमचं कॉन्फिडंट लेवल आणि कशा पद्धतीने तुम्ही हाताळत आहे प्रॉम्प्ट्स. आणि शेवटी एक प्रश्न असेल जो तुम्ही त्यांना विचारणार तिथल्या तिथे, नंतर दुसरी. चला सुरू करूया आपण तुमच्या पासून. येस, साऊंड. मला असं वाटतं काहीतरी रोमॅन्टिक गाणं चाललंय. बरं इथे परत पाठीमागे जायचं, एकदम वॉक करायला इथे यायचं. तुमचा जे वापर करायचा प्रॉप्सचा काय आहे तो येताना पण करा आणि इथे पण करा. आणि त्यानंतर आमचे सेलिब्रिटी तुम्हाला एक प्रश्न विचारते. बरं कोण विचारते? बरं तुम्हाला काय वाटतं हे जे प्रॉप आहे हे घेऊन वॉक करताना कुठल्या सिरियल्स रिलेटेड तुम्हाला वाटतंय, अनुसरून वाटतंय हे, आणि त्याबद्दल तुमचं मत सांगा की काय वाटतंय तुम्हाला? मितवा या सिरियलसाठी मला वाटतं की जी इंदोरवाली जी आहे राखली आपली ती अशी बऱ्याचदा हे करत असते. जिलेबीवाली हो एवढा तर येते मी. हां 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 ती दाखवली इंदोरी ती अशी बरेचदा उशीचा हे करत असते, काळा करत असते ते आठवलं. ओके ठीक आहे, थँक्यू. यांनी खूप साऱ्या पुऱ्या तळल्या. काय तळलं म्हणजे पापड? छत्रपती शिवाजी महाराज की जय असं काहीतरी करणार होते, पण हा झारे आहे ना. अरे चालेल, आवडलं असतं उलट. त्याला तलवार कशी बनवू असेल? म्हणून मी नाही बनवलं. एक्झॅक्टली. हे अन्नपूर्णेचं एक शस्त्र आहे आणि मला ते त्या रूपाने यूज करायचं होतं, पण म्हटलं मला फायनल खायचं म्हणून मी पुऱ्या इकडे या. ओके असं या असं. माझा सेम प्रश्न असेल तुम्हाला की आता आपल्याला माहितीच आहे कशाचं प्रतीक आहे. सो तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय डोक्यात ठेवून हा वॉक केला?
ॲक्च्युली झाडू हे घराघरामध्ये वापरले जाणारी वस्तू आहे आणि सगळ्या सिरियलमध्ये कुठे ना कुठे तरी त्याचा वापर केलेला आहे. आणि मला आता ॲक्च्युली आठवत नाही आहे की हा नक्की आता कुठल्या सिरियलमधल्या म्हणजे तुम्ही कशाबद्दल विचारता. पण की झाडू एक्झॅक्टली त्याचं काय महत्त्व आहे किंवा आपण काय त्याच्या मागचा थॉट काय आहे? झाडू ही स्वच्छतेचं प्रतीक आहे. म्हणजे सगळ्या घरामध्ये म्हणा किंवा कुठेही आपण आपली जी जागा आहे आपल्या परिसरात तो स्वच्छ ठेवला पाहिजे. तरच आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. एनर्जी मस्त. पण मला सांगा की तुम्ही स्टार प्रवाहाचे प्रेक्षक आहात आणि तुम्हाला हे मिळाल्यानंतर तुम्हाला काय काय वाटलं? म्हणजे हे सगळं का कसं आहे तुम्ही, कारण फक्त वॉक नाही घेतला, तुम्ही एक ऍक्ट पण केला. Exactly. तुमचं तुमच्या डोक्यात जे सुरू होतं ते आम्हाला ऐकायला. 2 कंटेंट दिसले ह्याच्यातून. सुंदर. हा ॲक्च्युली मी हाऊसवाईफ आहे, घरीच असते. माझा मुलगा आहे 15 वर्षाचा. जॉब करत होती मी, पण तो स्पेशल चाइल्ड असल्यामुळे मी काही जॉब सोडून दिला. घरीच असते, त्यालाच बघते. 2 वर्ष झालं मला सखी मंचमध्ये यायचं होतं. 2 वर्ष झालं आमच्या ज्या मॅडम आहेत त्या मागे लागलेल्या, तू जॉईन हो. पण मला मुलामुळे असं वाटत होतं की मला कार्यक्रम जमणार नाही, यायला जमणार नाही, मग काय उपयोग नाही. मग ह्या वर्षी मी हिंमत केली. मॅडम पण बोलल्या की कर तू. हिंमत करून ह्या वर्षी मी पार्टिसिपेट झाली. मी आज रेसिपी पण करून राहिली. जसं असं ते प्रयत्न केला. मला हाऊस आहे सगळ्याची, पण काही कारणामुळे मुलामुळे मी जास्त बाहेर पडत नाही. मग निघताना मी मुलाला बोलली, बाळा जाऊ का? तो बोलला जा. तो आता 17 वर्षाचा आहे. तो घरी थांबतो, पण अर्धा जीव माझा तिकडे अडकलाय, अर्धा जीव इकडे. पण तरी पण अजून मी फोन करते. आता मिस्टरांना फोन केला, घरी पोचले का? ते बोलले हा घरी पोचले. मग मी अजून थांबली, नाही तर मी आता अर्धा याच्यात निघून जाणार होती. त्याला पण कॉल केला की बाळा काय करतोय? तर मम्मी मी खाली आलोय. तर म्हटलं ठीक आहे, वर जा, पप्पा येतील XYZ. त्या कारणामुळे मला एवढं थिंकिंग द्यायचं होतं की एक हाऊसवाईफला खूप काही टेन्शन असतात, ते सांगू शकत नाही. आणि काही प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यातून वेळ काढून, जसा मी ह्या वर्षी जॉईन झाली, 2 वर्ष झालं माझा प्रयत्न चालू होता, पण मी झाली जॉईन. म्हटलं जाऊन द्या, आपण वेळ काढूया थोडं. पहिलीच वर्ष तुमचं जॉईन व्हायचं? पहिलीच वर्ष आहे. असं वाटतं की तुम्ही बऱ्याच प्राचीन काळापासून आहात या प्रवाहात. माझ्या मुलासाठीच मी म्हणत होती की नाही जमणार, त्याला कसं ठेवू एकटं वगैरे असं तसं विचार. तरी पण ह्यावर निघताना तो जेव्हा बोलला ना की मम्मा बाय जा, येताना खाऊ घेऊन ये, आधी खाऊ, तो बोलला. त्याच्यानंतर मग मी बाहेर पडली. XYZ. मला एवढंच म्हणायचं की भरपूर सगळ्यांना महिला इथे भरपूर महिला असतात, त्यांना खूप टेन्शन असणार. कोणी अशी महिला नसेल की त्यांच्या मनात काय ना काय चालू नसणार. त्याच्यातून ह्या महिला सगळ्या वेळ काढून पार्टिसिपेट होतात, एन्जॉय करतात. सखी मंचचं खरंच खूप धन्यवाद. मी आज आली आहे, मगासपासून खूप एन्जॉय करते. थँक्यू सो मच. आम्ही थँक्यू सो मच म्हणतो तुम्हाला, कारण एवढ्या सगळ्यातून तुम्ही, आणि स्पेशल चाइल्ड आहे यांचा मुलगा, मला असं वाटतं की सखी मंच आणि स्टार प्रवाह यांनी ही ऊर्जा प्रत्येक महिलेला दिली आहे. प्रत्येक मालिकेतून तेच दाखवतायत की महिला ही लढवय्यी आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. या ज्या पद्धतीने तुम्ही इथपर्यंत आलात, तो प्रवास दाखवला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमची वेळ ही एन्जॉय केली. आणि कदाचित सखी मंचचं हेच तर ध्येय आहे की तुम्ही या आणि इथे तुम्ही तुमचा वेळ घालवा, आणि तो तुम्ही घालवलात. आम्हाला एक वेगळी एनर्जी तुम्ही दिली, सगळ्यांनाच दिली, आपल्या सगळ्यांनाच दिली. तुम्ही सगळे कायम सुखात राहावे हीच मनोमन कामना करते. मुलाला जास्त आशीर्वाद आहे, कारण की त्याला कसं फीडचा प्रॉब्लेम आहे आणि जन्मापासूनच त्याचा इश्यू आहे. त्याच्यामुळे मला नाही वेळ देता येत तिथे कुठल्या कार्यक्रमात. ओके.
भाऊक्षण आहे हा. आणि आता ऐश्वर्या आणि माया तुम्ही इथे सांगा. बरं, आता याच्यातून आपल्याला एक काढायची आहे, जी स्टार प्रवाह परिवाराची सर्वोत्कृष्ट प्रेक्षक असेल एक, आणि त्यानंतर 2 आपल्याला रनअप काढायचे, तिसरी नाही. ओके, त्यामुळे सांभाळून घ्या प्रत्येकीनं. 2 टाय झाल्या होत्या, त्यामुळे आणि आमचा असा हिशोब आणि आमचा प्रयत्न असा होता की आम्हाला 3 हवे, पण 4 झाल्या. नशिबाची गोष्ट आहे, कदाचित ह्या प्रसंग आपल्याला ऐकायचा असेल म्हणून असेल. खरंच, आणि हॅट्स ऑफ तुम्हाला, एवढ्या सगळ्यातून छानपैकी चेहऱ्यावर हसू ठेवून या सगळ्या गोष्टी करतात आणि रिस्पॉन्सिबिलिटी त्याला टाळ्या वाजवल्या काही जोरदार टाळ्या. हे पहिलं वर्ष आहे माहीत नाही, पण खरंच सुखी आहे म्हणतो ना आपण, वरून परमेश्वर बघतोय त्यामुळे सुखी आहात तुम्ही. ओके, चला आता तुम्ही दोघींनी पहिला क्रमांक काढायचा आहे आणि हां सेकंड नाही थर्ड सेकंड आणि मग फर्स्ट काढा. 2 काढायचे. हां विनर. येस. ज्यांच्या हातात तलवार नव्हती पण त्यांनी तसं भासवलं आणि पुऱ्या तळल्या. यामध्ये जोरदार टाळ्या. सेकंड रनर इथे थांबायचं. फर्स्ट आणि ज्यांनी ताई इथे या. ओके, बरं. फर्स्ट रनर अप त्यानंतर मग टॉप. सर्वोत्कृष्ट प्रेक्षक टॉप. तर मला सेकंड वाटतं रनर की ताई तुमचं नाव? छाया पाटील. छाया पाटील. माया आणि छाया. या. फर्स्ट रनर ज्यांनी स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं आणि आमची आई घरात कशी काम करते आणि तिने एन्जॉय पण केलं पाहिजे हे दाखवलं. त्या मला वाटतं क्या बात आहे. थँक्यू सो मच. मस्त. तुमचं नाव ताई? छाया माया. संपला विषय. हा फोटो यार भाई. छाया माया छाया कोळे. वा. आणि फायनल ऐश्वर्या सांगतो. आणि फायनल हो फायनल आहेत या ताई. मी माझं पण सांगेन, आपली माया पण सांगेन. ज्या पद्धतीने तुम्ही ऍक्ट केलात की तुम्ही आधी काम करत होता आणि थकला, मग ते जरा झटकलं आणि मग स्वतःला बाहेर काढलं की बाबा जो म्हणजे एक घरातली स्त्री जी अख्ख्या कुटुंबाला देत असते, जेव्हा ती प्रेम देते, कारण तिच्यामध्ये ते खूप असतं, पण कधी कधी तिने पण सेल्फ लव्हमध्ये गेलं पाहिजे, तिने स्वतःवर पण प्रेम केलं पाहिजे. सो मला ते तुमचं खूप आवडलं. तुम्ही ती झटकली, गेलात पुढे, स्वतःला बाहेर काढलं, पण ती सुटली नाही सोडली. त्याचा एक वेगळा तुम्ही वापर करून ते केलं. सो त्यासाठी, आणि हा खूप मोठा मेसेज आहे. मी मला हा शब्दात मांडता नाही येणार, पण मग सगळ्यांपर्यंत पोहोचणार. सगळंच ऐश्वर्याने सांगितलं, पण घर संसार या सगळ्यामध्ये प्रत्येक महिलेमध्ये स्वतःत काहीतरी एक कला असते. संसार करताना, मुलं बाळ वाढवताना आपण पूर्णपणे संसाराला स्वाधीन होतो आणि आपण जगणं, आपल्यातली कला जगवणं हे सगळंच बाजूला राहतं. म्हणजे आई कुठे काय करते या मालिकेत सुद्धा हाच संदेश होता की आता तू स्वतःसाठीच जग, आणि यांनी सुद्धा तोच संदेश दिला की मी जगते स्वतःसाठी, पण कुठेतरी माझा संसार हा मी असा बाजूला पडू देणार नाहीये, तर तो माझ्यातच आत कुठेतरी आहे, त्यामुळे तो धागा मी सोडू शकत नाहीये, तो घेऊन मला माझ्यातली कला साकारली पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही त्याच्यात काहीतरी बघितलं आणि तेच मला वाटतं. त्यामुळे जसं तुम्ही क्या बात आहे. खूप जोरदार टाळ्या. मी नितीन खरे सर, लोकमत इव्हेंट हेड मुंबई यांना विनंती करतो मंचावर आमंत्रित. आणि खूप छान कौतुक असतं आणि भरभरून कौतुक असतं, आणि त्यात तर तुम्ही ह्या सगळ्या एकत्र एक फॅमिली आहात, आमच्यासुद्धा फॅमिली आहात, त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार आणि तुमचं कौतुक झालं पाहिजे. मी सरांना विनंती करतो, नितीन खरे सर, लोकमत मुंबई इव्हेंट हेड, मी त्यांना विनंती करतो की माया प्लीज जोरदार टाळ्या. अश्विनी महांगडे, सर्वांची आवडती व्यक्ती माया, तिचा आपण छानसा आपण त्यानंतर विनंती करतो मी सुरेश सरस रामबंधूकडून प्लीज मंचावरती यायचं. संतोष गुजर प्लीज मंचावरती यांच्या शुभ हस्ते आपण. अश्विनी महांगडे हो, प्रतीक्षा मुणगेकर
ऐश्वर्या आणि त्यानंतर मी रामबंधूंकडून माया प्लीज. छानसे घेते आंब दोन्ही आमचे मान्यवर सुरेश सनस सर आणि संतोष गुजर दोघांच्याही शुभास्ते आपण. आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणजेच प्रतीक्षा मुणगेकर हिचंही आपण आभार मानूया. खूप छान वेळ दिला या प्लीज. टाळ्यांचा आवाज जोरदार या बाद आहे. आणि ऐश्वर्या यांचे आपण छान गिफ्टांपर देऊन आपण त्यांचाही आपण आभार मानूया. छानसा वेळ त्यांचा आपल्या या स्टार प्रवाहाच्या माध्यमातून मिळाला. थँक्यू. इथेच थांबायचं सर, इथेच थांबायचं. मध्यस्थर या. सेकंड रनर आता सर सेकंड रनर आणि फर्स्ट रनर आणि फायनल. ओके जोरदार आणि विनर जाऊ नका तिथे थांबायचं. सगळ्यांचे फोटो होईल छानसा. ओके यानंतर फर्स्ट रनर थँक्यू सो मच. आणि पहिल्या क्रमांकाच्या खरंच हा अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरंच ते भागीदार सोहळा आणि त्यात खूप छान गंमत झाली आणि मस्त मजा आली. आणि तुम्ही ही धमाल केली या सेशनमध्ये. आणि तो सेशन म्हणजे आपल्या सगळ्यांचा स्टार प्रवाह परिवाराचा सर्वोत्कृष्ट प्रेक्षक म्हणून तुम्हीच निवडले. ते पहिल्या क्रमांकाच्या ज्या ताई आहेत टाळ्यांनी जोरदार आपण स्वागत करूया. स्टार प्रवाह परिवाराच्या सर्वोत्कृष्ट प्रेक्षक आणि त्याला मिळते एक टीव्ही सेट. जोरदार टाळ्या या बाद आहे. टाळ्यांचा आवाज. या बाद आहे. ताई आज रोज बघा हा आता या टीव्हीवरती स्टार प्रवाहाच्या सर्व मालिका. आनंदाचा क्षण हा बघा. हे नशीब आहे. नशीब पहिलेच वरिष्ठ नशिबाची भाग्य असेल रेषा असते ती. आणि अशा माहीत नाही